नमस्कार, लाइफ इंडिया न्यूज में आपका हार्दिक स्वागत। मैं हूं आर डी वर्मा। आप देख रहे हैं लाइफ इंडिया न्यूज। लाइफ इंडिया न्यूज के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे हर घटनाक्रम को। तो आइए देखते हैं आज के मुख्य समाचार। स्वर्गीय नंद किशोर पाटिल चषक 2014 एनपी स्पोर्ट खारबाव 40+ क्रिकेट स्पर्धा संपन्न। विजेताओं को दिया गया उचित आकर्षक सम्मान और ट्रॉफी। तो आइए ले चलते हैं खारबाव में, जहां गत दिन स्वर्गीय नंद किशोर पाटिल चषक स्मृति चषक 2014 का आयोजन किया गया था, जहां एनपी स्पोर्ट खारबाव 40+ क्रिकेट स्पर्धा का आयोजन किया गया था, जिसमें काफ़ी खिलाड़ियों ने भाग लिया था। ग्रामीण क्षेत्र से 40 वर्ष के अधिक के उम्र के खिलाड़ियों ने अपने खेल का प्रदर्शन किया, जहां माननीय कपिल पाटिल भी उपस्थित थे। उनका स्वागत सम्मान किया गया और उनके हाथों से विजेता खिलाड़ियों को, विजेता टीम को उचित आकर्षक इनाम, सम्मान, पुरस्कार और ट्रॉफी देकर सम्मानित किया गया। जेणेकरून आपल्या माध्यमातून जर मला संधी मिळाली तर क्रीडा क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, ज्या ज्या क्षेत्रामध्ये तरुणांना करिअर करण्याची संधी उपलब्ध असेल त्या त्या क्षेत्रामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून भरघोस निधी आणून आपल्या मुलांचं चांगल्या प्रकारचं करिअर घडवण्यासाठी मी सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभ्या राहीन, अशा प्रकारचे आपल्याला मी शाश्वती देतो। वेळ खूप झालेला आहे, मी आपला जास्त वेळ घेत नाही। मी रात्रभर झोपलो नाही, रात्रभर प्रवास करतोय आणि या ठिकाणी धापा टाकतच आलेलो आहे। अंधार पडायच्या आधी पोचलो आणि आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली। निश्चितपणाने नंदकिशोर पाटील हे एक चांगले, या विभागाचे चांगले कार्यकर्ते होते। त्यांच्या स्मृती जागृत करण्याच्या दृष्टिकोनातून वसंत पाटील साहेब हे प्रत्येक वर्षी अशाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित करतात। त्यांचे सर्व सहकारी त्यांना सहकार्य करतात। या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्याचं काम एनपी स्पोर्ट्स क्लब करत असते। मी एनपी स्पोर्ट्स क्लबच्या सगळ्या सहकार्यांना धन्यवाद देतो। अशाच प्रकारचं काम आपल्या हातून सतत घडून नंदकिशोर पाटील यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायची असेल तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ठेवलेल्या या स्पर्धांमधूनच चांगले खेळाडू निर्माण करण्याच्यासाठी प्रोत्साहन देऊन आपण भविष्यामध्ये अशाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित कराव्या, अशा प्रकारची सूचना करतो। आणि भिवंडी के सारंग गांव में जय हनुमान व्यायामशाला का भव्य उद्घाटक के रूप में पहुंचे कार्य सम्राट माजी सरपंच देवानंद थले। तो आइए ले चलते हैं आपको भिवंडी के ग्रामीण सारंग गांव में, जहां गत दिन उद्घाटक के रूप में कार्य सम्राट माजी सरपंच देवानंद थले पहुंचे, जिनके हाथों से जय हनुमान व्यायामशाला का भव्य उद्घाटन किया गया। उद्घाटन के तत्पश्चात आए हुए प्रतिष्ठित मान्यवरों का स्वागत सम्मान किया गया। वहां पर आए हुए प्रतिष्ठित मान्यवरों ने अपना मनोगत व्यक्त किया, जहां देवानंद थले ने भी, कार्य सम्राट माजी सरपंच देवानंद थले ने भी अपना मनोगत व्यक्त किया। जगामधील नंबर 1 च्या लाकडाला साग म्हणतात, ज्याच्या विषाला उतारा नाही त्याला कोबरा नाग म्हणतात, ज्यांनी मोगलांची वाट लावली त्या शिवबाला जिजाऊचा वाघ म्हणतात। महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती महाराजांना मानाचा मुजरा करून आज व्यासपीठावर उपस्थित आमची सन्माननीय मंडळी, आर डी पाटील साहेब, सी बी पाटील साहेब, माझे मित्र स्वराज्य तोरण ते संस्थापक, तसेच व्यासपीठावर उपस्थित इतर मंडळी, जमलेल्या बंधू भगिनी, आज जय हनुमान व्यायामशाळा या व्यायामशाळेचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो। आजच्या प्रसंगी सारंगाव सारख्या गावामध्ये जिथे कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध नसताना या येथील सर्व नवतरुण मुलांनी चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन अशा प्रकारची भव्य आणि दिव्य अशी व्यायामशाळा उघडली की भविष्यामध्ये आपल्यामधील तरुण वर्ग कुठल्या दुसऱ्या व्यसनाला लागू नये आणि व्यायामाचं व्यसन त्यांनी लावून घ्यावं, यासाठी केलेल्या कार्याबद्दल मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो। आणि त्यासाठी लागणारा निधी त्यांनी मोठ्या मेहनतीने उभा करून आज असं भव्य आणि दिव्य काम केलं
त्याप्रमाणे मागच्या महिन्यामध्ये आम्ही आलेलो 2-3 महिन्या अगोदर त्यांनी रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून हा मंदिरापर्यंत एक चांगला सुसज्ज असा रस्ता बनवला, त्याबद्दलही मी त्यांचे अभिनंदन करतो. अशीच उत्तरोत्तर समाज सेवेची कामं करत जा. व मला एकच सांगायचं आहे की या नवतरुण मुलांनी एवढं चांगलं काम केलं, तेव्हा सारंगगाव येथील सर्व नागरिकांना त्यांची पाठ थोपटून नक्कीच त्यांना शाबासकी द्यावी व त्यांनी असंच उत्तरोत्तर काम करावा. व मला कुठल्याही कामामध्ये सारंगगाव असो वेला असो, प्रथम तुम्ही सांगितलं पहिलं पूर्ण तर वेलगाव होता, आता सारंगगाव नवीन पाडा झाला, पण आम्ही वेल्यामध्येच त्यांना समजतो. आणि वेले ही माझी कशाही जरी कर्मभूमी असली तर वेल्या ही माझी जन्मभूमी आहे हे मला विशेषतः सांगतो. तेव्हा या गावासाठी माझं तन मन धनाने त्यांना सपोर्ट असणार आहे. व इथे बोलवून मला जो मान सन्मान येथे दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानून 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काशीनाथ पाटिल हॉस्पिटल की ओर से 7 हिल रुग्णालय में मुफ्त ऑपरेशन शिविर का आयोजन राजीव गांधी जीवनदायी योजना के अंतर्गत. तो आइए ले चलते हैं आपको स्वर्गीय काशीनाथ हॉस्पिटल भिवंडी में, जहां गत दिन एक शिविर का आयोजन किया गया था, जिसमें राजीव गांधी जीवनदायी योजना के अंतर्गत कई प्रकार की बीमारियों को लेकर के मुफ्त शस्त्रक्रिया ऑपरेशन शिविर का आयोजन किया गया था, जहां काफ़ी लोगों का चेकअप कर परीक्षण करके उन्हें ऑपरेशन के लिए चयनित किया गया, जिसमें सोनिया काशीनाथ पाटिल का विशेष सहयोग रहा, जिनके सहयोग से काशीनाथ हॉस्पिटल में गत दिन राजीव गांधी जीवनदायी योजना के अंतर्गत 7 हिल रुग्णालय में कुछ मरीजों का ऑपरेशन किया जाएगा मुफ्त में. इस बात को लेकर के शिविर का आयोजन किया गया, जिसमें काफ़ी मरीजों ने, काफ़ी बुजुर्ग लोगों ने अपने शरीर का परीक्षण करवा के मुफ्त ऑपरेशन शिविर के लिए उन्हें चयनित किया गया. तो आइए देखते हैं. पहिले प्रथम तर मी काशीनाथ पाटील हॉस्पिटल यांचे आभार मानेन, कारण का बऱ्याच कालावधीनंतर आपण हा कार्यक्रम इकडे आयोजित केलेला आहे. हा मोफत शिबिर, ह्या मोफत शिबिराचं आयोजन 7 हिल्स हॉस्पिटलच्या मार्फत आहे आणि राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या अंतर्गत आपण हे शिबिर घेतलेलं आहे. राजीव गांधी योजना, ह्या योजनेच्या अंतर्गत आपण एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी आणि बायपास सर्जरी हे आपण सगळ्या पेशंटना फ्रीमध्ये करून देतो. तसंच कॅन्सरमध्ये किमोथेरपी, रेडिएशन्स आणि सर्जरी हे फ्रीमध्ये करून देतो. किडनीमध्ये आपण किडनी ट्रान्सप्लांट, जी मोठी शस्त्रक्रिया ज्याला आज 6 लाख रुपये खर्च होतो, तो आपण 1.5 लाखामध्ये किडनी ट्रान्सप्लांट करून देतो. आणि मुंबई आणखीन ठाणे जिल्ह्यामध्ये हा प्रयोग आपण केलेला आहे. आणखीन ह्या प्रयोगामध्ये 7 हिल्स हॉस्पिटलमधून आपण 6,000 सर्जरीज फ्रीमध्ये करून दिलेले आहेत. 4 वर्षीय वैष्णवी का धूमधाम से मनाया गया जन्मदिन, लोगों ने दी शुभेच्छा. माता ने भी उनको 4 साल की वैष्णवी को अपना आशीर्वाद दिया और शुभेच्छा व्यक्त की. तो आइए ले चलते हैं कोनगांव, जहां लगातार 4 साल से धूमधाम से जन्मदिन मनाया जा रहा है वैष्णवी का, और 4 वर्षीय वैष्णवी का माता पिता ने धूमधाम से जन्मदिन मनाया, जिसमें सैकड़ों की संख्या में लोगों ने आकर, पास पड़ोसियों ने आकर पुष्पगुच्छ देकर, पुष्प आहार देकर और उपहार देकर स्वागत सम्मान किया. लंबी आयु की कामना की, विकास और प्रगति की कामना की. वहीं पर 4 वर्षीय वैष्णवी की माता जी ने भी अपनी 4 वर्षीय लाडली वैष्णवी को शुभ आशीर्वाद दिया और भविष्य में उसके प्रगति और विकास की कामना की. जहां पर धापुड़ा ग्राम के पुलिस पाटिल विजय पाटिल भी उपस्थित थे और उन्होंने भी बच्ची को अपना शुभ आशीर्वाद और शुभेच्छा व्यक्त की. वैष्णवीचा हा 4था बर्थडे आहे. तर ती आता नर्सरीला आहे. तिची जी इच्छा असेल त्या इच्छेप्रमाणे मी तिला भरपूर सहकार्य करेन. जोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत तिला संपूर्णपणे माझा पाठिंबा राहील. जे काही तिची इच्छा असेल ती परिपूर्ण मी तिची पूर्ण करेन. एवढी माझं
शुभेच्छा दिला. आता ऐका तेच ना 50% आरक्षण जरी असलं किंवा नसलं तरी सुद्धा माझा 100% तिला पाठिंबा राहणार आणि तिच्या भविष्यासाठी मी खंबीरपणे उभी राहून तिची पूर्ण शिक्षणाची जी काही अट असेल ती पूर्ण करेन शेवट. आपल्या मुलीचे आज वाढदिवस आहे, चौथा वाढदिवस आहे. ते नाही बोलणार. ग्राम पंचायत वालसिंद में सुदाम मोरे ने किया भजन कीर्तन का आयोजन दुर्गा मंदिर में. तो आइए ले चलते हैं आपको वालसिंद के दुर्गा माता मंदिर में, जहां सुदाम मोरे ने एक दिन का भजन कीर्तन का आयोजन किया, जिसमें काफी वारकरी भक्त, छोटे बड़े बच्चे शामिल होकर भजन कीर्तन में लीन रहे और हरि का गुणगान करते रहे. तो आइए देखते हैं वहाँ का दृश्य जहाँ भजन कीर्तन चलता रहा. सुदाम मोरे ने जिसका आयोजन किया था, जहाँ काफ़ी वारकरियों ने हरि गान किया, हरि का गुणगान किया और वहीं पर भजन कीर्तन किया. अभी काम करो, बिजली के बाद में कॉल करता हूँ. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर. तब तक के लिए इजाजत दीजिए. धन्यवाद. नमस्कार.